आमच्या इथे ना पौष महिना लागला की काळूबाईला जातात, कारण की आम्हाला ना आमचं कुलदैवत ही काळूबाईच आहे. त्यामुळे आम्हाला ना काळूबाईला जावं लागतं. पौष महिन्यात आम्ही काळूबाईला जातो म्हणजे जातोच. त्यासाठीच आज आहे ना लवकर उठलो, सगळं आवरलं, देवपूजा वगैरे केली आणि आमच्या इथे रविवारी सूर्याला ओवाळतात. तुमच्या इथेही सूर्याला ओवाळतात का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि सूर्याला ओवाळतात आणि रविवारसुद्धा धरतात. या महिन्यामध्ये जे काही 4 रविवार असतात ते 4ही रविवार आमच्या इकडे धरले जातात, म्हणजे त्याचा उपवास केला जातो. तोपर्यंत आम्हाला सकाळी सूर्यही दिसला. मग सूर्याचंही दर्शन घेतलं. म्हटलं पाटावरची पूजा करण्यापेक्षा आपण डायरेक्ट सूर्याचं मनापासून दर्शनच घ्यावं. सूर्याचं दर्शन घेतलं आणि तोपर्यंत मुलांनाही भूक लागली होती. आणि मला तर ना प्रवासात फक्त खाण्याचंच आठवतं. त्यामुळे आम्ही वेपर्स वगैरे घेतले, मुलांनी खाल्ले आणि आम्हाला अगोदर शिखर शिंगणापूर करायचं होतं, कारण की ते रस्त्यातच जाता जाता लागत होतं. गर्दी वगैरे नसल्यामुळे आमचं तिथं लगेचच दर्शन झालं. पण पुढं तुम्ही बघा, तिथून दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे जाता जाता आम्हाला ना टोल नाक्यावर स्ट्रॉबेरी दिसल्या. तिथून आम्ही 2 पॅकेट स्ट्रॉबेरीचे घेतले, पण ते लगेचच संपले. त्यामुळे परत पुढे आलो आणि भरपूर अशी स्ट्रॉबेरी घेतली. स्ट्रॉबेरी खात खात आम्हाला ना पुढे हॉटेलला जेवायचं होतं आणि गाडीला चार्जिंगही करायची होती. मग गाडी चार्जिंगला लावली. तोपर्यंत आम्ही हॉटेलला जेवण वगैरे केलं. जेवण झालं पण तरीसुद्धा चार्जिंग झाली नव्हती. मग आम्ही थोड्या वेळ तिथंच बसलो. तोपर्यंत मुलं अशी खेळत होती, इकडून तिकडं पळत होती. मग आम्ही निघालो काळूबाईला. तिथून खूप जवळच होतं, जिथं आम्ही सातारामध्ये थांबलो होतो जेवण करायला, आणि तिथं चार्जिंग स्टेशन पण होतं. त्यानंतर आम्ही काळूबाईमध्ये पोहोचलो. आणि ह्या महिन्यामध्ये ना ज्यांच्या घरी अशी काळूबाईची जी मूर्ती असती, ती मूर्ती घेऊन ह्या महिन्यामध्ये यात्रा असल्यामुळे काळूबाईला भेट द्यायला न्यायचीच असते. सगळीकडे बघल तिकडे अशा मूर्त्याच होत्या. प्रत्येक लोक घेऊन चालले होते. दर्शन वगैरे घेतलं, पण काळूबाईला इतकी गर्दी होती का नाही, आम्हाला 2 तास दर्शनासाठी लागले. येताना मंकी दिसले, मग त्याला गाडीत बिस्किट होतं, ते बिस्किटही टाकलं. चहा वगैरे घेतला आणि आम्ही तिथून पुढे झोपून प्रवास केला, कारण की संध्याकाळ झाली होती. मग म्हटलं छान, आमच्या गाडीचा पाठीमागे बेड होतो, त्यामुळे आम्ही सगळेजण छान असं झोपलो. मुलांनाही झोपी लावलं. चंद्र बघत आम्ही संध्याकाळचा खूप छान प्रवास केला. त्यानंतर भूकही लागली होती. मग आम्ही जेवायला थांबलो. असा होता आमचा आजचा दिवस. चला बाय, भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये.